प्रथम तर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जो आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि जो संकल्प आम्ही केलेला आहे त्याच्या मागचा हेतू असा आहे की संतोष अण्णा देशमुख हे मानवतावादी होते। त्यांचे विचार हे तळागाळापर्यंत पोहोचण्याकरता आणि ते आज आपल्यासोबत देहानी नसले, शरीराने आपल्यात नसले तरी त्यांचे विचार हे आपल्या सदैवत असणार आहेत व त्यांचे विचार हे मानवतावादी व माणुसकीचे विचार होते। तेच विचार कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी नवनिर्माण प्रसारक मंडळाचा अध्यक्ष नात्याने आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख ह्यांचं नाव नवनिर्माण शिक्षण संस्थेमधील एका शाळेला, माध्यमिक शाळेला 5वी ते 10वी असणाऱ्या शाळेला संतोष अण्णा देशमुख यांचं नाव द्यायचं व त्या शाळेपुढं संतोष अण्णा देशमुख यांचा एक पुतळा उभारण्यात येणार व शाळेची इमारत व शाळा सुरू झाल्यानंतर शाळेची नूतन इमारत उभारणी केल्यानंतर देशमुख कुटुंब व धनंजय भैया देशमुख यांच्या हस्ते नामकरण सोहळा व त्या शाळेचा शुभारंभ होईल। त्यामधून मॅसेज असा आहे की तुम्ही पाहिलं असाल की स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांची निर्गुण हत्या झाली। ही हत्या झाल्यानंतर आज आपल्यात संतोष अण्णा देशमुख नाही आहेत। त्यांच्या मारेकऱ्यांना कडकडीत सजा झाली पाहिजे, कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे। असं नाही की हा संकल्प झाला म्हणजे बांगर कुटुंब देशमुख कुटुंबासोबत नाही आहे। पुन्हा शेवटच्या श्वासापर्यंत आयुष्यभर मी इथून पुढे वैभवीचा एक चुलता धनंजय देशमुख आहे तर दुसरा चुलता हा बाळा बांगर असणार आहे आणि धनंजय देशमुख यांचा छोटा बंधू म्हणून बाळा बांगर काम करणार आहे। आज सकाळीच माझ्या मातोश्री आई सत्यमाताई बांगर यांच्याशी धनंजय भैया देशमुख यांनी फोनवर संपर्क साधला, बोलले, त्यांना एकमेकांना खूप आधार दिला। तसंच बांगर व देशमुख कुटुंबाच्या पुढे सोबत राहणार आहे आणि त्याच्यात सामाजिक संदेश साहजिक आहे। संतोष अण्णा देशमुख हे समाजसेवक होते, हे काय फक्त गावापुरते नव्हते, हे फक्त काय तालुक्यापुरते नव्हते, हे पूर्ण ह्यांचे जे विचार, त्यांनी जे कार्य केलेले आहे, त्यांचे जे समाजसेवेचा संदेश आहे हा भारतातल्या, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे आणि तोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहे तोपर्यंत स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव आपल्यामध्ये सतत राहिलं पाहिजे, कारण ते मानवतावादी आणि माणुसकीचे होते। म्हणूनच आम्ही निर्णय घेतलेला आहे की नवनिर्माण शिक्षक प्रसारक मंडळामधील एका माध्यमिक शाळेला स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचं नाव देण्यात येणार आणि तिथेच शाळेसमोर स्वर्गवासी संतोष अण्णा देशमुख यांचा पुतळा उभारण्यात येणार।